नमस्कार. अशी साबुदाणा खिचडी तुम्ही कधी केली आहे का? तर मी तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स सांगून साबुदाणा खिचडी दाखवणार आहे. चला आपण बघूया. तर मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे बघा. तर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तर त्याचं जवळजवळ सर्व स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपण हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. तर मी जवळजवळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ हा साबुदाणा धुवून घेणार आहे. जोपर्यंत त्याचं क्लीन पाणी निघत नाही तोपर्यंत हा साबुदाणा आपण धुवून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स सांगणार आहे. तर आपली साबुदाणा खिचडी अगदी परफेक्ट अशी होण्यासाठी मी टिप्स सांगणार आहे. तर स्वच्छ धुतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार ह्याच्यामध्ये अगोदरच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व ते मिक्स करून घ्यायचं आहे मीठ. तर असं मीठ टाकल्याने साबुदाणा खिचडी आपली खूप छान होते आणि साबुदाणासुद्धा व्यवस्थित भिजला जातो. त्याच्यामध्ये सर्व मीठ हे मुरलं जातं. तर ह्याच्यामध्ये फक्त साबुदाणा बुडेल एवढं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून ते मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून ते झाकण लावून आपण 7 ते 8 किंवा 5 ते 6 तासात भिजत ठेवणार आहे. तर आता आपला आपण साबुदाणा बघू. तर मीठ टाकल्यामुळे व्यवस्थित ते मीठसुद्धा त्या साबुदाण्यामध्ये मुरलेलं आहे हे बघा आणि व्यवस्थित आपला साबुदाणा भिजलेला आहे. तर अशी खिचडी खायला खूप छान लागते. आता ह्याच्यामध्ये एक कच्चा बटाटा टाकणार आहे मी. तर आपण हे या किसणीने मी ते काप काढून घेणार आहे. तर आपण सुरीने जरी पातळ काप केले तरी पण चालतील. आणि आता हे मी पाण्यात टाकून ठेवणार आहे म्हणजे काळे पडणार नाही. तर आपण हे पाण्यात टाकून ठेवू आणि त्याच्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे. तर बारीक वाटून घेतल्या मिरच्या तरी पण चालतील. तर आपण आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे बघा मी. तर शेंगादाण्याचं तेल घ्यायचं आहे आणि आता लगेच त्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आणि मिरची चांगली अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर लगेच जिरे टाकून घ्यायचे. तर ह्याच्यामध्ये मी फक्त जिरे टाकणार आहे. तर आता आपल्याला चतुर्थी आलेली आहे. तर चतुर्थीसाठी ही खिचडी खूप छान होईल म्हणून मी तुम्हाला ही दाखवली. आता हा बटाटा आपण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित आपण हा बटाटा ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. जास्त शिजवायचा नाही. जवळजवळ 50%च आपण हे फक्त ह्याच्यामध्ये शिजून घ्यायचं आहे. थोडंसं ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हा बटाटा थोडासा परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जर खिचडी केली तर खूप छान होते. चवीला खूप सुंदर लागते. जरी मीठ कमी असले तरीसुद्धा ही चवीला छान लागते. साबुदाण्यामध्ये अगोदर मीठ टाकल्यामुळे व्यवस्थित असं त्याच्यामध्ये मीठ मुरतं आणि खिचडीसुद्धा खूप आपली मोकळी आणि अशी छान होते. फक्त आपण बटाट्यापुरतंच मीठ टाकलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली खिचडी अगदी छान होईल. हे परतल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊ. तर या साबुदाण्यामध्ये आपण काय काय टाकायचं आहे ह्याची चव वाढवण्यासाठी आपण ते बघू. त्या टिप्स तुम्हाला मी सांगते आहे. तर आता त्याच्यानंतर आपण शेंगादाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि 1 चमचा साखर टाकायची आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर शेंगादाण्याचं कूट हा अगदी थोडासा असा बारीक न करता थोडा जाडसर करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर 2 चमचे आपण ह्याच्यात दही टाकायचं आहे. दही टाकल्यामुळे खिचडीची चव खूप छान होते आणि आपण त्याच्यामध्ये साखरही टाकलेली आहे. गोड आणि आंबट अशी चव ह्याच्यामध्ये मिक्स होते आणि खिचडी आपली अतिशय चवदार अशी होते. आणि आपण साबुदाण्यामध्ये कसं मीठ मुरलं जात नाही, आपण नंतर टाकतो तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये जात नाही. तर आपण हा साबुदाणा अगोदरच मीठ टाकून भिजवल्यामुळे खिचडी अगदी छान अशी होते आणि अगदी 5 मिनटंच आपण त्याला वाफ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून नंतर आपण तशीच खिचडी व्यवस्थित मिक्स करीत राहायचं आहे. तर परत त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही, त्याच्यामुळे ती खिचडी चिकट होऊ शकते. म्हणून अशा पद्धतीने ही फक्त आपण तशीच मोकळी आता हलवायची आहे. तर आता हे बघा व्यवस्थित आपली खिचडी छान झालेली आहे. त्याच्याबरोबर दही आणि तोंडी लावण्यासाठी मिरच्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब